जमलेल्या माझ्या तमाम शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, बस शाबास 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 शाबास, बस बस बस. मी भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी एक सूचना केली. कोणाच्या तरी गाडीची चावी हरवली, सापडली तर आणून द्या. मी तुम्हाला एक सूचना करणार आहे की आपला खासदार पळालेला आहे, सापडला तर सोडू नका आणि त्या अजिबात परत आणू नका. आता शेवटी जग असं झालेलं आहे की विश्वास ठेवायचा तरी कोणावर. आणि कायकांच्या नसा नसामध्ये गद्दारी भरलेली असते, रक्तामध्ये गद्दारी भरलेली असते. त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खाऊसाहेब वागचौरे. खाऊसाहेब आहे, जाऊ तिथे खाऊ. पण मी आता तुमच्या समोर येण्याआधी मला काही जण म्हणजे सतत सारखे भेटतातच आहेत. मला म्हणाले, साहेब हा शुभशकून आहे. म्हटलं शुभशकून काय, आपले 6 खासदार फोडले. ते म्हणाले नाही, तुमच्या लक्षात नाही आलं. म्हटलं काय झालं. या गद्दाराला पहिल्यांदा आपण 2009ला निवडून दिला होता, बरोबर ना रे. आणि 2014ला हा पळाला होता. हा पळाला आणि आपलं सरकार आलं. म्हटलं चांगलं आहे, असं असतं तर आधीच पळवलं असतं याला. पण हे जिथे जातात तिकडे बट्ट्या बोलवतो. काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसचं सरकार पडलं. आता शहासेनेमध्ये गेले, त्यांचंही सरकार पडल्याशिवाय राहणार नाही. कारण ही शिर्डी आहे, साईबाबांची शिर्डी आहे, पवित्र शिर्डी आहे. इकडे श्रद्धा आणि सबुरीला अनन्यसाधारण महत्व आहे. कुठेतरी श्रद्धा असावी लागते, जशी आपली साईबाबांवरती आहे, जशी आपल्या कामावरती आहे, जशी आपल्या भगव्यावरती आहे. यांची कोणावरच श्रद्धा नाहीये. रोज नवीन बाप. सबुरीचा तर पत्ताच नाहीये. जरा थांब, त्यावेळेला थांबला असता तर आपल्या केंद्रात सरकार आलं होतं. आता थांबला असता तर उद्या सरकार येणार आपलं आहे. पण एका दृष्टीने काय गोष्टी चांगल्यासाठी होतात. कारण आपण म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठी होतं. त्याच्यामुळे उद्या जे काही चांगले दिवस येणार आहेत त्यावेळेला हे असे भ्रष्ट विचाराचे गद्दार आपल्यासोबत राहता कामा नये, म्हणूनच त्यांना ही दुर्बुद्धी किंवा सुबुद्धी देवाने दिली असेल. मी मंदिरात जाऊन आल्यानंतर नेहमीप्रमाणे चॅनलवाले होतेच. काय प्रार्थना केली. म्हटलं मी प्रार्थना हीच केली की या देशावरती आणि या राज्यावरती जे एक संकट आलेलं आहे, हे संकट हे अरिष्ट लवकर दूर कर. ही सगळी भ्रष्ट राजवट ही लवकर तोडून मोडून गाडून टाक आणि पुन्हा एकदा माझ्या देशाला सुजलाम सुफलाम आणि चांगले दिवस येवो, ही मी साईचरणी प्रार्थना केलेली आहे. मग आणखीन काय बोललात. म्हटलं आता आणखीन काय म्हटलं देवेंद्र फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण कर. कारण बहुतेक त्यांचा पत्ता कापला जाणार आहे आता. हे मी जे बोलतोय हे तुम्हाला पटते की नाही पटते सांगा. मी काल परवापासून माझ्या मनात हे भिरभिरते. कारण आता काय होतंय की प्रत्येकाला हा निसर्गाचा नियम आहे. मी कोणाचं वाईट चिंतणारा अजिबात नाही. कोणाचं वाईट व्हावं आणि आपलं भलं व्हावं ही दुर्बुद्धी मला कधी सुचलेली नाही आणि ती सुचू नये ही सुद्धा प्रार्थना मी साईचरणी केलेली आहे. पण प्रत्येकाला कुठेतरी शेवट असतो. तसं आता 29 मध्ये काय होणार आणि यांच्यानंतर आपला वाली कोण ही चर्चा दिल्लीमध्ये भाजपात सुरू झालेली आहे. मग प्रत्येकाच्या मनात अंकुर फुटायला लागलेत की तो झाला मी का नाही, मी झालो तो का नाही, तो झाला हा का नाही. आणि मग त्याच्यामध्ये असं कोणाला तरी वाटायला लागलंय की या रेसमध्ये देवेंद्र फडणवीस येऊ शकतात. मग यांचा पत्ता आत्ताच काप, यांनाच आत्ताच बदनाम करून टाक आणि एवढं परेशान कर की या दिल्लीपर्यंत येताच कामा नये. आणि मग पंतप्रधान पदाच्या शर्यतीत कोण कोण आहेत तुम्हाला माहिती आहेत.
त्यांनी इकडे त्या शहासेनेच्या प्रमुखाला गद्दाराला सुपारी दिलेली. ही शहासेना आहे, दुसरी आहे ती मिंदे सेना, एसनशी गट. त्याला सुपारी दिली की याला गुंतव इथले इथे. नाहीतर तुम्ही मला सांगा की जर का खासदार फुटतायत आणि फोडायचे आहेत तर आपण आपल्या पक्षात, म्हणजे आपण नेहमी म्हणतोय, एकूण जनरल सांगतोय की आपण स्वतःच्या पक्षात घेणार का भलत्याच्या पक्षात पाठवणार. हिशोब सरळ आहे, स्वतःच्या पक्षात घेणार, कारण स्वतःचे खासदार वाढले पाहिजेत. गेल्या निवडणुकीमध्ये एकूण जे काही खासदार निवडून आले त्याच्यात 19 साली आपले 18 आले होते, भाजपचे 21-22 आले होते. युती तुटल्यानंतर आपलेही 9 आले आणि भाजपचेही 9 आले आणि शहासेनेचे 6-7 आले. मग शहासेनेने काय केलं, आपले फोडले आणि शहासेनेत घेतले. म्हणजे भाजपपेक्षा महाराष्ट्रामध्ये आज ताकद कोणाची वाढली, शहासेनेची वाढली. आता ही शहासेना उद्या जर का पंतप्रधान पदाचा निर्णय घेण्याची वेळ आली तर कोणाला मतदान करेल, कोणाला करेल, आहे ना हिशोब सरळ. मग त्यावेळेला याला काय सांगतील, तू गप्प बस, तुझ्या नेतृत्वाखाली भाजप लढली आणि तुझे फक्त 9 आले, शहासेनेचे एवढे खासदार आहेत. अशी या शहासेनेची चाल आहे. आणि इकडे सुपारी किंग बसलेले आहेत आमचे मिंदे गद्दार, कारण गद्दार यांच्या रक्तात भिनले, मी मगाशी बोललो. पण या खाऊ साहेबाचं एक बरं आहे, प्रत्येक जण काय म्हणतोय की आम्ही उद्धव ठाकरेंबद्दल बोलणार नाही. तू बोलू काय शकतो, लोक जोड्याने मारतील. उद्धव ठाकरे म्हणे देव माणूस आहे. अच्छा, मग आता तुम्ही सुद्धा सांगा. आज मी शिर्डीमध्ये बसलोय, आत्ता जाऊन आलो, साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन आलो. मंदिरात गेल्यानंतर तुमचं लक्ष साईबाबांकडे असतं का नैवेद्याकडे असतं? तुम्ही साईबाबांच्या मंदिरात बाबांचे आशीर्वाद घ्यायला जाता का नैवेद्य खायला जाता? हा खाऊ साहेब आपल्याकडे आला होता, तो नैवेद्य खायला आला होता. म्हणजे उद्धव ठाकरे देव माणूस आहे, पण माझं लक्ष नैवेद्याकडे, कधी एकदा खातोय. आता जे काही मी तुम्हाला सांगतोय, काल मी धाराशिवला गेलो होतो, त्याच्या आधी सगळीकडे फिरून आलो. म्हणजे मला खरंच मनापासून लाज वाटते की लोक, पत्रकार मला विचारतात, हे तुम्ही आता टीका त्यांच्यावर करताय, हे तुम्ही तुमच्याकडे होते तेव्हा का नाही बोललात? एक गोष्ट प्रामाणिकपणाने कबूल केली पाहिजे की चूक माझी आहे, पण मला या आधी गोष्टी कोणी सांगितल्या नव्हत्या. मग कोणाला नोकरीचं आमिष दाखवून कोणी कसे पैसे घेतले, कोणी काय केलं, कोणी कसं केलं, कुठे बँकेत घोटाळा आहे, कुठे कशात घोटाळा आहे, कोणाच्या आणखीन काय काय भानगडी आहेत, हे सगळं गेल्यानंतर ती लोक मला सांगतायत. म्हणतात अरे बाबा नाही, आधी का नाही सांगितलं मला? कारण आपण काय होतो की शेवटी विश्वास. 14 साली खाऊसाहेब गेले होते, मग 24 साली ज्यांनी आणलं होतं ते काल परवा गेले तिकडे. म्हणजे यांचं सगळं ठरलं होतं, आधी तू जा, तुझ्या मागोमाग मी येतो आणि मग सगळी शिवसेना घेऊन जाईल. अरे अशी शिवसेना हलणारी, एवढी पोकळ विचाराची शिवसेना नाहीये. आज खासदार तिकडे गेला असला, त्याला आणणारा जरी तिकडे गेला असला तरी निवडून देणारा, आणि अक्षरशः मला काही काही वेळेला गैवरून येतं की जे मी चॅनलवरती साधे साधे शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया ऐकतोय, प्रतिक्रिया पाहतोय. साधे शिवसैनिक आहेत, शेतकरी आहेत, आणि ते सांगतायत की आम्ही पदरमोड करून याला निवडून आणला होता. हा नालायक होता कुठे? स्वतःचे पैसे खर्च केलेत, समोर पैशाचा धबधबा असताना सुद्धा आम्ही आमच्या कष्टाचे पैसे त्या या निवडून आलाय त्याला दिले होते. ते बाहेर थांबवा ना आता. हा बस बस. हा येऊ द्या, नुसते सरळ या, वाजवत नको, वाजवायची आहे त्याची दुसऱ्याची. हा ठीक आहे. तर साधे शिवसैनिक हे आपल्या सोबत आहेत. आणि म्हणून मी काल धाराशिवला जी एक आठवण सांगितली, अक्षरशः माझ्या हृदयामध्ये कोरला गेलेला प्रसंग आहे, आणि तुमच्यापैकी अनेक जणांनी तसंच केलेलं आहे. माझी प्रचार सभा होती, प्रचंड मोठी प्रचार सभा होती, आणि प्रश्न लोकसभेला होताच, नेहमीच असतो आपल्याकडे की पैसा आणायचा कुठून. पण तुमच्यासारखे जे सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान कार्यकर्ते आहेत, ती पैशासाठी कोणी थांबत नाही, घाम घालतात, मेहनत घेतात.
आणि जो उमेदवार शिवसेना देते त्या उमेदवाराला प्रयत्नांची पराकाष्ठा करून निवडून आणता, हे असं सोन्यापेक्षाही हिऱ्यापेक्षाही जास्त मौल्यवान भांडार हे मला शिवसेना प्रमुखांनी दिलेलं आहे. आणि तिथे तेव्हा त्या एका शेतकऱ्यांनी एक बिचाऱ्याने बटवा आणला होता आणि त्यांनी सांगितलं की उद्धवजी माझ्या हस्ते तुम्ही मला या उमेदवाराला द्यायचे. ओमराजे तेव्हाचा उमेदवार होता आपला. काय मी म्हणतो, शेतकऱ्यांनी एकतर स्वतः कर्जबाजारी आहेत, पीक हमी भाव काही नाहीये, पीक विमा नाही, काही नाही, नुकसान भरपाई कुठे मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्याला जेव्हा वाटतं की नाही माझा माणूस आहे, हा शिवसेनेचा माणूस आहे, उद्धवजींनी दिलेला आहे, बाळासाहेबांचा उमेदवार आहे, मी फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्याला जो काय माझा 1 रुपया असेल, 10 रुपये असेल, काय असतील हे मला देणं माझं कर्तव्य आहे. ते पैसे नसतात, तो विजयाचा आशीर्वाद असतो, विजयाचा आशीर्वाद असतो. आणि त्या आशीर्वादाच्या जोरावरती ही शिवसेना कधी संपू शकत नाही, अशी बांधणी आपली झालेली आहे. कधीच संपू शकत नाही. काल काय द्याल हे, काय देतील हे लोक? पैसा. किती पैसा देतील? पैसा घेऊन जाणार कुठे? तोंड काळ करून फिरणार. पैसा भरपूर आहे. आता हे सगळे गद्दार खासदार जे फुटलेत, विकास निधी, या खाऊ साहेबाला जवळपास 15 कोटी रुपये मिळाल्यानंतर जवळपास फक्त 70 लाख रुपये यांनी खर्च केला. 135 कामापैकी 2 कामं पूर्ण झाली. हे मी नाही सांगत, त्या साहिल जोशींनी त्या चॅनलवरती सांगितलेलं आहे. मग विकास निधीचा प्रश्न येतो कुठे? जवळपास 15 कोटी मिळाल्यानंतर 130-135 कामातली 2च कामं तुम्ही करू शकत असाल तर मग तुम्ही थापा मारताय कोणाला? विकास निधी मिळत नाही, विकास निधी मिळत नाही. आणि विकास निधी जर का मिळत नसेल तर मग हा आणखीन एक गंभीर मुद्दा आहे. याचा अर्थ असा नाहीये की फक्त आणि फक्त भाजपच्याच उमेदवारांना मत द्या, बाकीच्यांना मत देऊ नका, असं होऊ शकत नाही. हा विकास निधीचा पैसा हा करदात्यांचा पैसा आहे, यांच्या हक्काचा पैसा आहे. कसा होत नाही माझ्या विकास शिर्डीचा? मी करून दाखवतो असं ठामपणाने सांगून त्यांच्या समोर उभा राहणारा इथला खासदार असला पाहिजे, जो हा नव्हता. त्यांच्या ढेंगे खालून जाणारा नाही, त्यांच्या समोर छाती ठोकून उभा राहणारा खासदार पाहिजे होता. पण सगळा नेबळटच कारभार चाललेला आहे. सगळे फुटाफुटीचे दिवस असे आलेत, नीटचे पेपर फुटतायत, ज्याच्यावरती लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अवलंबून होतं. तुमच्याकडनं सुद्धा बरेच लोक नीटचा विद्यार्थी असतील ना, कोणाचे तरी मुलं आहेत का? कोण आहेत ना? का अभ्यास केला त्या पोरांनी? का अभ्यास केला? आई बाप कष्ट करून माझ्यापेक्षा माझा मुलगा मोठा झाला पाहिजे, मी नाही शिकू शकलो पण माझा मुलगा शिकला पाहिजे. त्या मुलाच्या खांद्यावरती जसं लातूरमध्ये झालं, शेतकरी एवढा कर्जबाजारी झालाय की त्याला नांगराला जुंपाला बैल नाहीये, त्याला पत्नीला नांगराला जुंपून शेती करावी लागते. आणि हे नालायक सगळे नीच राज्य करते खासदार फोडायला पैसा वापरतायत, खासदार फोडताय. पण शेतकऱ्याकडे बैल नाही, तुम्ही सगळं बँकेने घेऊन गेलेले आहेत. कर्जाची नोटीस, वसुलीची नोटीस दरवाजावर लागले आणि हे खासदार फोडायला बसलेत नीच लोक, नालायक लोक. मग बातमी आल्यानंतर सरकारने बैल दिला. अरे बैल कशाला? यातला एखादा खासदार दिला असता तरी त्याचं काम झालं असतं. एखादा मंत्री दिला असता तरी त्यांनी नांगर ओढला असतं. एवढे माजलेत ही लोक. पण सरकारने जो बैल दिला त्या बैलाच्या अंगावरती जोत ठेवलं, ती बैलच पडला खाली, बैलच खाली बसला. कारण बैलाला तरी देणार काय खायला? जिथे शेतकऱ्याला खायला जो अन्नदाता आहे त्याला खायला अन्न, घरामध्ये अन्नाचा दाणा नाही, तो शेतकऱ्याला पोचणार कसा? शेतकऱ्याला जो भार पेलवत नाही, त्या बैलाला, त्या नांगराचा भार पेलवत नाही. पण सरकारला मात्र आणि शहासेनेला मात्र पैशाचा भार पेलवत नाही, म्हणून खासदार फोडतायत. नीटचे पेपर फुटले, तिकडे उपोषणाला बसलेत जंतर मंतरला, कोणी फिरकायला तयार नाही. काल परवाकडे आपल्या ठाण्यामध्ये टीईटीचा म्हणजे शिक्षकांचा पेपर फुटला. सगळं फुटतंय, खासदार फुटतायत, परीक्षेचे पेपर फुटतायत. पण अजून तुमच्या संतापाला वाचा का फुटत नाही, हा प्रश्न तुम्हाला मी विचारलेला. संतापाला वाचा फुटली पाहिजे, नाही तर आपण नुसतं सहन करायचं. हा फुटला, तो फुटला, तो फुटला. आणि मग आपल्या जनतेचं काय झालेलं आहे की जसं कोंबडीचा एक पिंजरा असतो ना, सगळ्यांना माहिती आहे की उद्या ती कोंबडी कापली जाणार आहे. पण जी कोंबडी पकडली जाते, कापण्यासाठी पकडली जाते, ती फक्त कलकलाट करते. बाकीच्या कोंबड्या पिंजऱ्यामध्ये मालकाने टाकलेले दाणे गपचूप खात बसतात. माझं काय, तो मरतोय.
पण त्यानं हे कळत नाही, तुला दाणे टाकून तो पोचतोय, उद्या तुला सुद्धा कापणार आहे, उद्या तुला सुद्धा कापणार आहे. आज दाणे टाकतोय, आज जे कापली जाते कोंबडी किंवा कोंबडं, त्याची मान पकडले म्हणून तो ओरडतोय, जीवाच्या आकांताने ओरडतोय. पण आत्ता जर का त्याच्या मदतीला कोण धावून नाही गेलं तर बाकीच्या कोंबड्या सुद्धा उद्या त्यांच्या गरजेप्रमाणे कापल्या जाणार आहेत. असं कोंबड्याचं जीवन जगू नका आपण. जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की अरे एकच दिवस वाघाचा जगा, 100 दिवस शेळीचा जगण्यापेक्षा एकच दिवस हा वाघाचा जगा, तसं वाघ बनून जगा. त्यांना जे आता असं वाटतं की शिवसेनेवरती नुसतं फोडलं तरी शिवसैनिक काय करत नाही, आता दाखवा शिवसेनेचा राग काय असतो. आणि अनेक जण आतापर्यंत आले, 40 आमदार फोडले, शिवसेना संपली. अरे तुमच्या उरावरती 9 खासदार आले, मग पुन्हा 9 पैकी 6 खासदार फुटले, आता शिवसेना संपली. अरे 9 काय, माझे 3 इकडे तर म्हणजे चौथा संजय राऊत आणि चौथे आपले तिकडचे राजाभाऊ वाजे, ज्यांचा मला अभिमान आहे. या 4 खासदारांचा मला अभिमान आहे. तुम्हाला काय वाटतं, यांना पैशाचा किंवा मंत्रिपदाची ऑफर आल्या नव्हत्या? अरविंद सावंत आहेत, अनिल देसाई आहेत, संजय राऊत आहेत, राजाभाऊ वाजे. राजाभाऊंच्या वडिलांनी, प्रकाश भाऊ, त्यांनी सरळ सांगितलं की आम्ही घरी बसू, पण ज्यांनी आम्हाला उमेदवारी दिली आणि ज्यांनी आम्हाला निवडून दिले त्यांच्याशी गद्दारी करणं आमच्या रक्तामध्ये नाहीये. मला अभिमान आहे त्यांचा. याला म्हणतात निष्ठा, याला म्हणतात शिवसैनिक, याला म्हणतात श्रद्धा आणि याला म्हणतात सबुरी. आहे, आज नाहीये पण उद्याचा दिवस माझा येईल आणि येईल, नक्की येणार. कसा नाही येत, वर खाली सगळं होत असतं. सूर्य जसा मावळतो तसा उद्याचा दिवस सूर्य उगवतोच, मध्ये रात्र असते, पण रात्री सुद्धा दिवे लागतात हल्ली. काल मी धाराशिवला गेलो असताना मला तिकडे एक तलवार दिली आणि मग माझ्या डोक्यात असं आलं की अरे ही तलवार, धाराशिव म्हणजे आपल्या भवानी मातेचा जिल्हा, तुळजापूर. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यावेळेला आई भवानीने मोगलांशी लढायला छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली होती. पण तेव्हा जर का शिवाजी महाराजांनी असा विचार केला असता, अरे हा औरंगजेब एवढा बलाढ्य आहे, याच्याकडे एवढं सैन्य आहे, हत्ती आहे, घोडदळ आहे, तोफा आहेत, अमुक आहे, तमुक आहे, पैसा अडका आहे, माझ्याकडे निधी नाही, मग कसं लढू मी पण जातो औरंगजेबाकडे. तर आपण राहिलो असतो. स्वाभिमानासाठी लढणं, स्वराज्यासाठी लढणं, जे हातात आहे त्यानिशी लढणं. आणि मुठभर असतील पण निष्ठावान आहेत, त्या निष्ठावान मावळ्यानिशी त्यांना औरंगजेबाला टक्कर दिली होती. पसाभर सगळे गद्दार आहेत, उपयोग नाही त्याचा, पण वज्रमुठ असलेले मावळे आहेत, निष्ठावान मावळे आहेत. ती एकच मूठ त्या पसाभर गद्दारांनी मारली तरी ते गद्दार निस्त नाबूद होऊ शकतात. हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलेला आहे. आणि हे फोडाफोडीचं राजकारण आहे, हे केवळ शिवसेना फोडण्याचं एवढं छोटं नाहीये, हा योगायोग नाहीये. इथे शिवसेना फोडली, शहासेनेमध्ये टाकली, तिकडे ममता बॅनर्जीचा तृणमूल काँग्रेस फोडला, भलत्याच कुठल्या तरी पक्षात टाकला, आप फोडलं, आणखीन काहीतरी केलं. हे सगळं जे काय कारस्थान चाललेलं आहे ते तुमच्या माझ्या सगळ्या देशाच्या गळ्याभोवती हुकुमशाहीचा पोलादी पाश आवळण्यासाठी चाललेलं आहे. जो प्रचार लोकसभा निवडणुकीमध्ये हे करत होते, अब की बार 400 पार, का? कारण त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना बदलायची म्हणून त्यांना 400 पार करायचं होतं. आणि मला माझ्या महाराष्ट्राचा अभिमान आहे की त्यांचं जे स्वप्न होतं, हे स्वप्न, त्या स्वप्नाचा महाराष्ट्राने चुराडा केला. त्यांच्या नाकावर टिचून महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून दिले आणि त्यांचे 400 पारचं स्वप्न, त्याचा साप, त्याच्या चिंधड्या उडून टाकल्या. मला माझ्या महाराष्ट्राचा अभिमान आहे. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी जे आता विधेयक आणलं होतं त्याला मुलामा काय दिला होता? महिला आरक्षण. रोज महिलांवरती अत्याचार होत आहेत. मुख्यमंत्री माझे हतबल आहेत, कारण वरनच त्यांची आवडून टाकलेले आहे की त्यांना हलताच येत नाहीये. आणि त्यांना कळलंय की आता त्यांची खुर्ची जाणार आहे, त्यांना सुद्धा आळगडीत फेकणार आहेत. स्वतः मुख्यमंत्री, गृहमंत्री आहेत, तरी रोज कुठे ना कुठेतरी महिलांवरती अत्याचार होत आहेत. अत्याचाराबद्दल कोणी बोलत नाहीये. पण महिला आरक्षण, महिला आरक्षण, अरे आजपासून द्या ना महिला आरक्षण.
आज जे लोकसभेमध्ये 550 खासदार आहेत, तिथून सुरू करत पहिल्या 550 खासदारांमध्ये महिला खासदार किती तुम्ही आरक्षण देताय हे आत्ता बोला. मग उद्या 1000 होतील, 1500 होतील, 10,000 होतील, त्याच्यात आरक्षण नंतर बघू. पण महिला आरक्षणाच्या नावाखाली देशाचं विभाजन करण्याचा जो प्रयत्न होता तो आपण हाणून पाडला. का? कारण 2/3 बहुमत त्यांच्याकडे नव्हतं म्हणून तो हाणून पाडला. आता हे सगळे खासदार फोडून 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 पुन्हा ते बिल, ते विधेयक कदाचित येत्या अधिवेशनात आणून ते मंजूर करतील की जेणेकरून माझ्या महाराष्ट्राचा आणि दक्षिणेचा आवाजच लोकसभेमध्ये उठला तरी त्याला किंमत असणार नाहीये. संपूर्ण राज्य हे उत्तरेच्या हातामध्ये जाईल. हा महाराष्ट्रावरती आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवरती होणारा आघात आहे. हे ठीक आहे, असे खाऊसाहेब अनेक आले आणि अनेक गेले, अनेकांना गाडून टाकले, यांना सुद्धा आपण गाडून टाकू उद्या निवडणुकीमध्ये. माझ्यासमोर तो प्रश्न नाहीये, तेवढे तुम्ही समर्थ आहात. पण शिवसेना केवळ आमदार आणि खासदारासाठी जन्माला आलेली नाही. शिवसेना या देशासाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी आणि गोरगरीब जनतेसाठी, शेतकऱ्यासाठी म्हणून शिवसेना जन्माला आलेली आहे. मला चिंता ती आहे, मला ती काळजी वाटते उद्या काय होईल. कारण एवढे खासदार फोडून सुद्धा यानं ठाकरे का संपवायचं आहे? कारण त्यांना माहिती आहे ठाकरे एकदा संपला तर महाराष्ट्रामधला प्रश्न विचारणारा दुसरा कोणी राहणार नाही. पण त्यांना हे माहित नाहीये की ठाकरे हा केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे नाही, या प्रत्येकाच्या आणि महाराष्ट्राच्या मनामनामध्ये बाळासाहेब ठाकरे जिवंत आहेत. उद्धव ठाकरे ही व्यक्ती आहे, पण बाळासाहेब ठाकरे हा विचार आहे. आणि या बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट एकच, त्यांची जागा सुद्धा हे घेऊ शकत नाही. म्हणून सुद्धा ती एक आग आहे की अरे एवढं मी करून सुद्धा अजून मला कोणी हिंदू हृदय सम्राट का म्हणत का नाही? कारण तुम्ही बोगस आहात, तुम्ही बोगस आहात. पण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती नव्हती, तो विचार आहे. आणि तो विचार स्वाभिमानाच्या रूपाने प्रत्येक मराठी माणसाच्या आणि हिंदूंच्या नसानसामध्ये भिनलेला आहे. तो अशा किती शासना आल्या तरी तो उकडून बाहेर काढू शकत नाही, अजिबात काढू शकत नाही. जसं मी देवेंद्र फडणवीसांचं सांगितलं, मग लोक विचारतात तुम्हाला असं कसं वाटतं? देवेंद्र फडणवीस म्हणाले मी पक्षी नाही, माझे पंख कसे छाटणार. अरे हा वाक्प्रचार आहे. तुम्हाला मराठी येत नसेल तर विधानसभा अध्यक्षांकडनं मराठी शिका. ते तुम्हाला दर्दमय नाही तर काय दर्दमय काहीतरी मराठी, त्यांना उच्चार येत नाही आणि अध्यक्ष बसलेत आणि ते आमच्या पक्षाचा निर्णय देणार. काय कोणाकडनं अपेक्षा करायची? महाराष्ट्राच्या विधानसभेचा अध्यक्ष ज्याला मराठी नीट वाचता येत नाही, तो महाराष्ट्राचा कारभार करतोय, तो शिवसेनेच्या बाबतीत भवितव्याचा निर्णय देतोय आणि आम्ही गपगुमान त्या खुर्चीचा आदेश म्हणून मानतोय. ह्याच्यासारखं दुर्दैव दुसरं कोणतं नाहीये. मुख्यमंत्र्यांना अजून ते कळलंय पण पचत नाहीये. आणि काही वेळेला असं होतं सहनही होत नाही आणि सांगता येत नाही, तशी मुख्यमंत्र्यांची परिस्थिती झाली. सहनच होत नाहीये पण करू काय? कारण स्वतःच्या ताकदीवरती मुख्यमंत्री नाही झाले, वरच्याच्या उपरवाली की मर्जी, उपरवाली की मेहरबानी. जसं आपण सगळे साईबाबांच्या चरणी लीन होतो तसे दिल्लीश्वरांच्या चरणी लीन होतात. तेच त्यांचे सगळे मायबाप. मायबाप जी हुजूर, जब तक आप कहोगे तब तक मैं बैठा रहूंगा, आप बोलेंगे उठ तो मैं उठूंगा, आप बोलेंगे लोळ तो मैं लोळूंगा. हे मुख्यमंत्र्यांचं दुःख आहे. करणार काय? पण आज एकाने आणखीन चांगला प्रश्न मला विचारला की शिवसेनेला पुनर्बांधणीची गरज आहे का? म्हटलं शिवसेनेला नाही, गरज आहे पुनर्बांधणीची जी भाजपला आहे. कारण आम्ही 25-30 वर्ष त्या भारतीय जनता पक्षाबरोबर होतो की ज्याला हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व म्हणून मान्य होतं. ज्याला जसं इकडे माझा मुस्लिम मावळा तो बघा हा छत्रपतींचा जय जयकार करतोय, असेल मुसलमान पण जो या देशाला मानतो तो आमचा आहे हे विचार देणारं शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व जोपर्यंत भाजपला मान्य होतं तोपर्यंत आम्ही भाजप सोबत होतो. आज जेवढ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी घरादारावरती निखारे ठेवून भाजप 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 म्हणून पुनर्बांधणी केली, ते सगळेच्या सगळे या गद्दारांच्या पायाखाली लोळतायत, त्यांच्या चटया उचलतायत. गरज त्यांना आहे पुनर्बांधणीची. अरे कशाला उपरे पाहिजेत तुम्हाला?
म्हणून मी लोकसभेच्या वेळेला बोललो होतो, काही जणांना पटेल, काही जणांना पटत नाही. या भाजपला राजकारणामध्ये पोरं होत नाही म्हणून तुम्ही आमची पोरं पळवताय, त्याला माझा काही दोष आहे? तुम्ही पक्षाची बांधणीच केली नाही. इकडे बघा ना, एक खासदार गेला, अरे जाऊ दे ना, आम्ही दुसरा आणतो निवडून. किती न्याल तुम्ही नेऊन किती पळवाल? कारण आमच्या पक्षाची बांधणी ही पैशावरती झालेली नाहीये, उपऱ्या लोकांवरती झालेली नाहीये. आमच्या पक्षाची बांधणी ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी स्वाभिमान आणि जो एक मराठी अस्मितेचा धागा दिलाय त्याच्या बांधणीतून झालेली बांधणी आहे. हा भाजप आणि आपल्यातला फरक आहे. भाजपला आज पुनर्बांधणीची गरज आहे आणि देवेंद्र फडणवीसांना म्हणजे अनेकांना दिल्लीत असं वाटतंय की हा माणूस उद्या माझ्या बरोबर पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतो, म्हणून आत्ताच याचे पंख कापा. पंख कापा हा मराठीतला शब्द आहे, हा मराठीतला शब्द आहे. मग दुसरं काय कापायचं? पंख नाही तर नाही. म्हणजे मला देवेंद्रला विचारायचं, तुम्ही पक्षी नाही, मला पंखच नाही. बरं पंख नाही कापत, मग दुसरं काय कापू? ते सांग. मी वापरतो तसा शब्द. पण हा पंख कापा हा शब्द म्हटल्यानंतर म्हणजे तुम्ही भरारी घेऊ नये अशी ज्यांची एक इच्छा किंवा तयारी आहे, हीच गोष्ट नितीन गडकरींच्या बाबतीत केली होती की नाही तुम्ही आठवा. कारण नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना संघाचा पाठिंबा आहे. नितीन गडकरी पक्षाध्यक्ष झाले होते, भाजपाध्यक्ष झाले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, संघाचा पाठिंबा आहे. आणि हा प्रश्न मी संघाला विचारतोय की तुम्हाला मान्य असलेला तुम्हाला हवा असलेला पंतप्रधान होऊ नये म्हणून ही छाटाछटी चालले, ही संघाला मान्य आहे का? ह्या प्रश्नाचं उत्तर मला संघाने द्यायला पाहिजे. होय, आम्हाला मान्य आहे, आम्ही ते म्हणतील ते, आम्ही सुद्धा त्यांचे गुलाम झालो आहोत. कारण नड्डांनी मागे म्हटलंच होतं की आता भाजपला संघाची गरज नाही म्हणून. ही सगळी मारामारी लक्षात घ्या आणि तुम्ही कुठेतरी आपण अडकून राहावं. नुसते पेपर फुटत नाहीयेत, विद्यार्थ्यांची नशीब फुटत आहेत. नुसतं काही नीटचा पेपर फुटला, जय श्रीराम. टीईटीचा पेपर फुटला, जय श्रीराम. दुष्काळ पडला, जय श्रीराम. मालाला शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव नाही, जय श्रीराम. नाही, हे आमचं हिंदुत्व नाहीये. आमचं हिंदुत्व आहे हृदयात राम, हाताला काम आणि शेतमालाला दाम हे देणारं आमचं हिंदुत्व आहे. घर पेटवणार आमचं हिंदुत्व नाहीये, तर घरातलं चूल पेटवणार आमचं हिंदुत्व आहे. आणि ते होऊ नये, मराठी माणसामध्ये मारामारा व्हाव्या म्हणून या सुपारी सेना काढलेल्या आहेत. त्यांनी शहा सेना काढलेली आहे. आपलेच लोक आपल्यातनं फोडतायत आणि आपल्या अंगावर टाकतायत. म्हणजे मारामारी कोणाची होणार? आपली. गद्दारांसोबत. गद्दार कोण आहेत? आपल्यातनच गेलेले, आपल्याच. आता रक्ताचे नाही बोलत कारण त्यांच्या रक्तामध्ये गद्दारीचं रक्त मिक्स झालंय. पण भांडत आपण बसणार आणि राज्य कोण करणार? ती लोक. हे तुम्हाला पटतंय का? मला परत खासदार पाहिजे का? मला परत आमदार पाहिजे? कारण ह्यांचे जे मनसुबे आहेत हे मनसुबे उधळून टाकण्यासाठी म्हणून मला इथला खासदार परत पाहिजे. अगदी देशाचा पंतप्रधान कोणी झाला तरी महाराष्ट्राचा प्रश्न त्याच्यासमोर छाती ठोकपणाने मांडणारा मला मुख्यमंत्री हा म्हणून इथला मुख्यमंत्री मला शिवसेनेचा पाहिजे. जे गद्दार गेलेले आहेत, हे बघा ना, नीटचा विद्यार्थीचे वडील, काय कोण उत्तर देणार याला? नीटचा पेपर फुटतोय, टीईटीचा फुटतोय, आणखीन कसले फुटतायत? कोणी कोणाला काही म्हणजे काल एक कार्टून बघितलं की एक जण एका ऑफिसमध्ये घुसतोय की आमचा पेपर फुटलाय, मंत्री महोदय कुठे आहेत? आणि तिथला तो शिपाई सांगतोय ते गेलेत खासदार फोडायला. पेपर फुटला त्याचं काही नाहीये, पण ते खासदार फोडायला गेलेत. असे फोडाफोडी करणाऱ्यांना कसं फोडायचं हे तुम्ही आता ठरवायचंय. आमच्याकडे श्रद्धा आहे, सबुरी आहे, पण जी लोक बुरी आहेत त्यांचं काय करायचं हे सुद्धा साईबाबांनी सांगितलेलं आहे. आणि विकास निधीच्या गप्पा शिर्डीमध्ये नका सांगू. गरीबाच्या घरामध्ये तेल नसताना पाण्याने दिवा पेटवला म्हणून त्यांना आम्ही साईनाथ महाराजची जय म्हणतोय. तेव्हा साईबाबा बोलले असते, अरे मी काय करू, तेल नाहीये, निधी नाहीये. त्यांनी पाण्याने दिवा पेटवून दाखवला. हा चमत्कार, एवढी शक्ती ही साईबाबांकडनं आपण एक कण नाही घेऊ शकत. असेल समोर सत्ता, असेल समोर पैसा,
पण माझ्याकडे श्रद्धा आहे, मी जे काम करतोय त्या कामावरती माझी श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेचं फळ मिळण्या एवढी माझ्याकडे सबुरी आहे. पण त्याच्यामध्ये जो येईल त्याला तुडवण्याची ताकद सुद्धा मला साईबाबांनी दिलेली आहे. हा आत्मविश्वास घेऊन पुढे चला. आणि अजून 3 वर्ष आहेत. 3 वर्षानंतर 3 वर्षाच्या आधी हा शुभशकून झालाय. कदाचित न जाणू साईबाबांच्या मनात असंही असेल की या 3 वर्षामध्येच ते सरकार पडेल आणि आपलं सरकार येईल. येऊही शकतं. पण तुम्ही ज्या जिद्दीने इथे आलेला आहात, जोपर्यंत परत आपला शिवसेनेचा खासदार निवडून येत नाही तोपर्यंत शांत बसायचं आहे. कबूल? बस एकच तुमच्या हातातली मशाल, ज्या मशालीने गद्दाराला निवडून दिलं त्या मशालीची धग आता गद्दाराला कशी असते ही दाखवून द्या. एवढंच आपल्याला सांगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.